त्या पद्धतीनं मातंग समाजावरती टीका केली जात आहे आणि खालच्या पातळीला जाऊन मातंग समाजाला बोललं जात आहे, हिनवलं जात आहे, तरी देखील डीपीआय का शांत आहे किंवा अजिंक्य भैया चांदणे का बोलत नाहीत किंवा सुकुमार कांबळे साहेब का काही बोलत नाहीत. तर बांधवांनो, आपणास मी सांगू इच्छिते की लातूरचा जो महामोर्चा होता त्या ठिकाणी आदरणीय अजिंक्य भैया चांदणे यांनी सांगितलं होतं, जाहीर सभेमधून सांगितलं होतं की हा वाद मिटवणं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुमच्या हातामध्ये आहे. हे भैया साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं. तुमचं मौन हे वेगळं दर्शवत आहे. आता ज्या पद्धतीनं हा जो वाद चालू आहे, जो आपला लढा चालू आहे, उपवर्गीकरणाचा जो लढा चालू आहे, हा आपला चालूच राहणार आहे. परंतु ज्या पद्धतीने याचा फायदा घेऊन काय समाजकंटक जे यांचं राजकारण करत आहेत, यांच्या पोळ्या भासून घेत आहेत, यांचं संघटन वाढवण्याचा जे प्रयत्न अशा पद्धतीनं करत आहेत, ते आपल्या जीवावर करत आहेत. म्हणजे मातंग समाजाला हिनवून टार्गेट करून यांनी यांचं संघटन कसं वाढवायचं, तर याला संघटन म्हणत नाहीत माझ्या बांधवांनो, याला समाजकंटक म्हणतात अशा लोकांना. आणि हा एक काळ वेळ आहे, ही सरता काळ आहे, हा निघून जाणार आहे. परंतु हे चेहरे मात्र कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहणार आहेत. हे लोक जे स्वतःला म्हणतात का, हे जे समाजकंटक काय म्हणतात, आम्ही पूर्वीचे महार आणि आत्ताचे बोध आहोत. परंतु बांधवांनो, तसं नाही. हे समाजकंटक जे आहेत का, हे पूर्वीचे महार होते आणि आजचे खापरे मार आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खापरे मार कोण होते तुम्हाला आम्हाला चांगलं माहिती की बाबासाहेबांच्या विचाराचा घात करणारे तेव्हाही हेच होते आणि आजही हेच आहेत. परंतु आपण मातंग समाजाने पण घेतलेला आहे. बाबासाहेबांचे विचार ही आपला श्वास आहे आणि हा श्वास आपला शेवटच्या श्वासापर्यंत, लास्टच्या श्वासापर्यंत बाबासाहेबच म्हणेल हा श्वास आपला, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे अशा समाजकंटकांकडे लक्ष द्यायचं नाही. होईल तेवढं. आणि हा त्रास जो आहे का, फक्त आपल्या मातंग समाजालाच नव्हे तर ह्या राज्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक समाजाला यांचा त्रास होत आहे यांच्या ह्या वागणुकीचा. त्यातली त्यात आपले बौद्ध समाजाचे बांधव आहेत, त्यांना देखील हा त्रास होत आहे यांच्या ह्या वागणुकीचा, यांच्या ह्या बोलण्याचा. आणि नका तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. हो, आम्ही आहोत आम्ही हलगीवाले आहोत, आम्ही पोतराज, त्याचा ताण तुम्ही घेऊ नका. आहोत, परंतु आमची बुद्धी यांच्यासारखी समाजकंटकासारखी नाहीये, याचा गर्व आपल्याकडे असला पाहिजे. त्याच्यामुळे याच्याकडे लक्ष देऊ नका. हे कचरा आहे, हे आज ना उद्या साफ होणार आहे. त्याच्यामुळं आपल्याकडे तेवढी वैचारिक ताकद आहे, तेवढी ताकद आहे आपल्याकडं. यांना कुठं भीक घालत बसताय, यांच्या कुठं नादी लागत बसताय. त्याच्यामुळे अशा लोकांच्या रील आले की स्क्रोल करून टाकायच्या, यांच्या रील्स बघत बसू नये. रील पुरते मर्यादित माणसं आहेत, विषय सोडून द्यायचा, नका लक्ष देऊ. तमाम माझ्या मातंग बांधवांना माझी नम्रतेची विनंती आहे की अशा लोकांकडे होईल तेवढं दुर्लक्ष करा आणि उपवर्गीकरण कसं होईल त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. हीच आपणास कळकळीची विनंती आहे.